नमस्कार, हायटेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मी महादेव कदम। आज आपण बघणार आहोत की खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला खातेधारकांना कापूस व सोयाबीन केवायसी करणे आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांची अद्याप केवायसी झालेली नाही या नजदीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क करून ई केवायसी करणे असे आवाहन कृषी विभागाने केलेले आहे। कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य योजनेचा पोर्टल सुद्धा विकसित करण्यात आलेले आहे। या पोर्टल थ्रू आपल्याला केवायसी कशा प्रकारे करायची या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे। त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि फॉलो करायला विसरू नका। या प्रकारे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर इंटरफेस येईल। याची लिंक तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये असणार आहे। त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या प्रकारे इंटरफेस येईल। या प्रकारे इंटरफेस आल्याच्या नंतर तुम्हाला इथे तुमचा प्रथम शेतकऱ्याचा नंबर इथे एंटर करायचा आहे। नंबर एंटर केल्याच्या नंतर इथे व्यवस्थित कॅप्चा फिल करून घ्या। फिल केल्याच्या नंतर तुमच्याकडे जर का बायोमेट्रिक असेल तर बायोमेट्रिक, अन्यथा OTPच्या ऑप्शनवर क्लिक करा। OTP येण्यासाठी तुमचा आधार मोबाईल नंबरला लिंक असणे गरजेचे आहे। बघू शकता या प्रकारे इथे एरर येत। हा असा एरर येत असेल तर हा सध्या साईटचा प्रॉब्लेम आहे। ही वेबसाईट व्यवस्थित चालत नाहीये। जशी व्यवस्थित चालू होईल त्या टायमाला तुम्ही परत ट्राय करा। आता यामध्ये कोणत्या शेतकऱ्याला केवायसी करायची आहे? ज्या शेतकऱ्याला PM किसान सन्मान निधीचे पेमेंट येत नाही या नमो शेतकरी सन्मान निधीचे पेमेंट येत नाही या शेतकऱ्याला केवायसी करायची आहे। अन्यथा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जी यादी लागली आहे या प्रत्येक शेतकऱ्याला केवायसी करायची आहे। ज्या शेतकऱ्यांनी या अगोदर केवायसी केलेली त्या शेतकऱ्याला केवायसी करायची गरज नाही। असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील। त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।